हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली होती आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला। या बैठकीत मुंबईतल्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात आले। मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, एसवी रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होती, त्यामुळे तिथली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरिमन पॉइंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात येते। नेमकं काय काय असेल त्या सुधारणांमध्ये आणि विकास प्रकल्पांमध्ये आपण पाहूया ग्राफिक्समधून। किंबहुना महामुंबईतल्या वाहतुकीला वेग देण्याचा प्रयत्न आहे। नव्यानं बांधण्यात येणारा उत्तन विरार सागरी सेतू हा वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोड रस्ता तयार करणार। उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्पाची लांबी ही 55.12 किलोमीटर, मुख्य सागरी सेतू हा 24.35 किलोमीटरचा आहे। प्रकल्पात 9.32 किलोमीटर अंतराचा उत्तन जोड रस्ता, 2.5 किलोमीटर अंतराचा वसई जोड रस्ता आणि 19 किलोमीटरचा विरार जोड रस्ता असेल। उत्तन विरार सागरी सेतू हा वाढवण बंदरापर्यंत वाढवण्याचा निर्णय झालेला आहे। मुंबईत ऑरेंज गेट बोगदा, वर्सोवा वांद्रे सागरी सेतू, उत्तर किनारी मार्ग, दिल्ली मुंबई महामार्ग, शिवडी वरळी उन्नत रस्ता या प्रकल्पांचं काम प्रगतीपथावर असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं। उत्तन विरार सागरी सेतू आणि विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका तयार करण्याचा देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावित करण्यात आला। मुंबईत होणारी महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठाची उभारणी हा ऐतिहासिक टप्पा